खारेपाट विभागातील आज जनतेने जे आहे ते पाण्यासाठी पेन प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जे आहे ते आंदोलन केलं होतं। आपण आज थेट ग्राउंड झिरो रिपोर्ट वाशी गावातनं करतोय। खारेपाट विभागातलं हे गाव आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या गावकऱ्यांना पाणी मिळत नाहीये आणि पाणी मिळत नसल्या कारणास्तव त्यांनी आज पेन प्रांत कार्यालयासमोर जे आहे ते धोंडा आंदोलन जे आहे ते केलं होतं। या संदर्भामध्ये आपण महिलांशी बातचीत करूया। काय सांगाल, एकंदरीत काय परिस्थिती आहे? पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। आज जानेवारीच्या 1 तारखेला नोटीस आली की आता 7 तारखेला पाणी म्हणजे 7 दिवसांनी पाणी येईल। जो आमचा 3 दिवसाचा पाणी होता, अगोदर तर नेहमी दररोजचा होता, नंतर तेही 3 दिवसाचा केला, नंतर आता 7 दिवसाचा। म्हणून आम्हाला मी स्वतः पेपर वाचला आणि पेपर वाचल्यानंतर मला 2 माणसं भेटली जे पाणी सोडणारे। बोलू अरे 7 दिवस पाणी आलं तर आमची जनता काय करेल? पाण्यासाठी मरणार आहे। पाणी पाणी करून आजपर्यंत कोणी पाणी दिला नाही, मग आता काय करायचं? तेव्हा ते म्हणाले नाही, नोटीस आलेली आहे, पंचायतीनं नोटीस काढल्यात की पाणी 7 दिवसांनी येणार। म्हणून आज धोंडा मोर्चा काढला तिथे प्रांत ऑफिस समोर आणि त्यांना पण सांगितलं आम्ही की आम्हाला 7 दिवस पाणी जर तुम्ही दिला तर वाशी नाका आम्ही सगळं अडवू आणि हे जे कोणाचे डंपर येतात ते पण अडवू आणि तिकडची जी सिंचनाची याची जाणारी लाईन तरण खोपला ती आम्ही फोडून टाकू। धोंडा आंदोलन जे आहे तुम्ही आज केलेलं आहे, पाणी नसल्या कारणास्तव काय त्रास होतो? अहो पाणी नसल्यानंतर आमच्या ज्या महिला आहेत त्या पाण्यासाठी वणवण इकडे जा, तळ्यावर जा, धुवाला जा, लहान पोरं आहेत ती शाळेत जायला लागते, त्यांना पाणी वेळेवर येत नाही। 3 दिवसांनी जर पाणी तो येत होता तर तो तरी बरा, मग 7 दिवसांनी येणारा जो पाणी त्यात आमचे काय अडचणी निर्माण होतील हे आम्हाला ठाऊक आहे, महिलांना ठाऊक आहे। कारण महिला ह्या ग्रहाच्या सगळ्या करणारी आणि पाणी म्हणजे अवश्य आहे, त्याच्यामुळे या आमच्या महिलांचे हाल होतील। 7 दिवसांनी पाणी आम्हाला नको आहे, आमचा होता तसाच ठेवा, म्हणून याच्यासाठी आम्ही हा धोंडा आंदोलन केला। एकंदरीत आपण बघितलं त्या खारेपाट विभागातील महिला असो पुरुष असो त्यांनी हे धोंडा जे आहे ते आंदोलन केलं आहे। काय सांगाल, पाणी नसल्यामुळे काय त्रास सहन करावा लागतोय? आज 3-4 वर्ष झाले आम्हाला पाणी, 8 वर्ष झाले आम्हाला पाणी येत नाही। 3 दिवसांनी पाणी आम्हाला सोडतात आणि ते 3 दिवस ठीक आहे, पण आता परत 7 दिवसांनी केलंय, मग आम्ही कसं काय पाणी भरणार? आणि एकीकडे जर आम्ही 7-7, 8-8 दिवस जर पाणी साचवून ठेवलं तर ते मलेरिया डॉक्टर वगैरे येतात, ते पण बोलतात की एवढं म्हणजे बरं पाणी भरून पिपं वगैरे ठेवू नका। मग आम्ही पाणी साचवणार तरी ते कशात? आणि त्याच्यात रोगराई आंदोलन आज केलेलं आहे, प्रशासनाच्या वतीने काय सांगण्यात आलंय? काय तोडगा निघतोय? तोडगा आता आम्ही ते गेलं। काय तुम्ही काय सांगाल, आंदोलन केलेलं आहे, काय तोडगा निघतोय का याच्यामधून? हो, तोडगा निघतोय, कारण त्याही सांगितलं जो 7 दिवस पाणी येणार होता तो आता 3 दिवसांनीच येणार आहे। का तर त्यांना जो पाण्याचा काय प्रश्न होता तो आता अधिकारी सोडवलाय तिथे आणि ते सांगितलं जो आम्ही 7 दिवसांनी तुम्हाला नोटीस दिली ती 7 दिवसांनी पाणी येणार, तो येणार ना, 3 दिवसांनी तुम्हाला आम्ही पाणी देणार आहोत। पण हा धोंडा आंदोलन केला म्हणून 3 दिवसावरच आले। म्हणजे 7 दिवसांनी पाणी येणार जे आहे ते आता 3 3 दिवसांनी दिवसांनी येणार। 3 दिवस तरी लागणारच आहे त्याला। मग 3 दिवसांनी आम्हाला नेहमी येतोय तोच, मग आजपर्यंत 3 दिवसांनीच येते। याच्या अगोदर दररोज यायचा, तो बंद झाला, 3 दिवसांनी येतोय। मग पाणीपट्टी तुम्ही का घेता? मी पण तिथेच भाषण केला, पाणीपट्टी तुम्ही घेता की नाही? मग आम्हाला पाणी द्या ना 24 तास। पाणी 24 तास आमसभेमध्ये पण मी भाषण केला होता की आम्हाला 24 तास पाणी द्या, पाणीपट्टी घ्या, आम्ही पाणीपट्टी भरणार नाही, आम्हाला पाणी 24 तास द्या ना। आता तुम्ही 3 दिवसांनी देता, तो आता पुन्हा 7 दिवसावर आला। 7 दिवसावर चालणार नाही, आम्हाला 3 दिवस होता तो तरी द्या, एवढं सांगितलं। बरेच राजकीय नेते पाणी प्रश्नावरती बोलतात, पाणी प्रश्न सोडवा असं बोलतात, पण तरी देखील ही परिस्थिती आहे। मग राजकारणी बोलतात ते त्यांच्या हितासाठी, ते का आम्हाला मता द्या, निवडून या। आता सुद्धा त्यांची तीच परिस्थिती झाली की आम्ही तोपर्यंत गप्प बसलोय, आम्ही नोटीस देणार नाही का तर आम्हाला निवडून येऊ दे, निवडणूक होऊ दे, नंतर आम्ही सांगू। मग निवडणूक झाल्यावर त्याही सांगितलं की हा पाणी 7 दिवसांनी येणार म्हणून, मग निवडणुकीच्या अगोदर सांगितलं असता तर त्यांना निवडूनच दिले नसते लोकांनी। हा प्रश्न आला की पाणी तुम्ही 7 दिवसांनी देणार आणि इकडची तुम्ही लोक आपली पुढारी आणि तुम्ही पहिला भाग घ्यायला पाहिजे। म्हणून मी तिथं खासदार गेले दिल्लीला आणि आमदार बसले घरात, ते काही निघत नाही, आम्हाला पाणी मिळत नाही। राजकीय ताकद कुठेतरी कमी पडतोय, राजकारणी येणारच नाही होते बघायला। आज कोण आलाय का? तर निवडून गेलेला ना आला काय आमदार आला? मी तिथे भाषण केलं सांगला, मग का नाही एवढा मोठा मोर्चा निघाला? पाणी हा कोणासाठी आहे?
माणसासाठी. आणि तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून गेलेत? ज्याच्या जीवावर तुम्ही निवडून गेले त्याला तुम्ही पाणी जर देत नाही, मग तुम्ही कशाला का हे राजकारण खेळता? द्या ना पाणी. एक जण तरी कोणी यायला पाहिजे होता तिथं, की पाण्यासाठी जनता धावधाव इकडं तिकडं करते. अहो तिकडं सुद्धा शिरकी चालला, थेंब पाण्याचा नाही. 2 वर्ष झाली हरघर लाईन सोडली, हरघर लाईन उंदराई खाल्ली, पण त्यात पाणी नाही. मी सगळे राठोड साहेब, पत्नेर साहेब, शेख साहेब, कुंदन म्हात्रे, पाणी सोडणारे शंकर, सगळ्यांना महिना गेलो प्रत्येकाकडे, पण पाणी त्याही काय दिला ना अजूनपर्यंत. म्हणून तिथे मी सांगितलं काय आहे, अधिकारी सुद्धा बघा, ते सुद्धा लक्ष देत नाही. याचा अर्थ काय आहे? इकडचे लोक पाण्या इथून मरू दे, ही त्यांची इच्छा. एकंदरीत आपण जर बघितलं तर खारेपाट विभागातली जनता आहे त्यांनी आज पाण्यासाठी धोंडबा आंदोलन जे आहे ते पेन प्रांत कार्यालयामध्ये केलेलं आहे. आता प्रशासन या संपूर्ण प्रकरणाकडे किती गांभीर्याने बघतंय हेच खरं पाहावं लागणार आहे. राज वैशंपायन, टीव्ही 9 मराठी, पेण, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.